वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर पत्रकारांशी बोलतायत. थेट जाऊया. पत्र पाहिजे. जागांची काही मागणी आहे, तुमचा कॉमन मिनिममचा प्रोग्राम आहे, हे सगळं गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू आहे. तुमच्यातली आणि त्यांच्यातली चर्चा आमची वाटत नाही की यात सगळा वेळ निघून जाईल. आमची जागांची मोदींना RSS ला भाजपला हटवणे हा आमची प्रायोरिटी आहे. जागा हा आमच्यासाठी विषय गौण आहे. मी पुन्हा एकदा रिपीट सांगतो, माननीय बाळासाहेबांनी सुद्धा हा स्टँड क्लिअर केलेला आहे. आम्ही जागेसाठी भांडत नाही आहोत, आम्ही तात्विक मुद्द्यांसाठी भांडतोय. कॉमन मिनिमम प्रोग्राम ॲग्री करा. तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या. नसेल ठरला तसं सांगा, पुन्हा भेटूयात, ठरवूयात. परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर मग आमचं नाईलाज आहे. नाराज होऊन बाहेर पडलाय का? नाही, आता नाराज वाईट वाटतं ना. अपमान झाला असं कुठं वाटतं? नाही, एक वेळ लक्षात घ्या, त्यांनी 100% अपमान केलेला आहे. त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेलं आहे, पण त्यांनी अशी वागणूक द्यायला नव्हती पाहिजे. आता सांगितलं मी, सांगितलंय. बाहर बिठाया गया आपका ये आरोप है? शॉर्ट में बता दीजिए, आपको मीटिंग से बाहर ते म्हणाले की आम्ही तुमचं सगळं आम्ही ते वाचतो आणि हॅलो. 1 तास झाला आम्ही बाहेर बसलो आहोत असं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांचं. एका बाजूला नाराजी नाट्य सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय. 1 तास आम्ही बाहेर बसलेलो आहोत असं वंचितचे धैर्यवर्धन पुणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. बैठकीत सामील होत आमची भूमिका आम्ही स्पष्ट करण्याचं ठरवलेलं होतं. जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला असेल तर तो आम्हाला सांगा, मात्र अशा प्रकारे बाहेर बसवणं योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता मानापमान नाट्य सुरू असल्याचं थेटपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर पत्रकारांशी थेट बोलतायत, ज्याची आपण दृश्य यावेळेला पाहू शकतोय. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुरू असलेलं मानापमान नाट्य आणि त्यानंतर त्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. हा अपमानच असल्याचं थेटपणे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. तर आम्ही गेल्या 1 तासाभरापासून बाहेर बसून आहोत. त्यांची आतमध्ये चर्चा सुरू आहे. त्यांनी आम्हाला बाहेर बसवलं, आम्हाला बाहेर बसवायला नको हवं होतं असं देखील आता पुणकर यांचं म्हणणं आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. व्यापारी किसानों का माल खरीद फरोख्त कर रहे हैं, तो हमने उसको विरोध किया है. और ऐसे व्यापारियों के खिलाफ आप क्या कायदा ला सकते हैं, आप अपनी भूमिका स्पष्ट कीजिए. सीट शेयरिंग के बारे में उन्होंने हमें बताया कि आप सीट शेयरिंग की बात कीजिए. तो पहली बात तो ये है कि उन्होंने पहले हमें घटक पक्ष में लेना चाहिए. दूसरी बात CM पे एग्री करना चाहिए. तीसरी बात आपका कोई फार्मूला, उनका कोई फार्मूला तय नहीं हुआ. वो आपस में झगड़ रहे हैं. उनका ही कुछ तय हुआ नहीं कि क्या करना है क्या नहीं है. तो हमने बोला आप पहले तय कर लीजिए. आपका तय होने के बाद हम आपसे इंडिविजुअली बात करेंगे या कलेक्टिवली बात करेंगे. सर, आपने कहा कि मीटिंग से बाहर बैठा, क्या अपमान किया गया उसके बारे में? तो उसके बारे में हमने उनको जो फार्मूला दिया था कि आप पहले तय कर लीजिए कि आपकी सीट शेयरिंग क्या है. अगर आपके पास फार्मूला तो दे दीजिए, नहीं है तो वैसे बता दीजिए, हम उसके बारे में विचार करेंगे. उन्होंने बोला कि बाहर रुकिए आप, हम चर्चा विमर्श करते हैं. तो जब से हम 1 घंटा 1.5 घंटा हो गए हम बाहर ही रुके हैं. आपको अपमानित किया गया? अब उनके बाहर बैठा दिया, अपमान तो हुआ है उसमें. जब आप किसको बुलाते हैं तो उनसे आप बात कीजिए. और हम तो सीट शेयरिंग के बारे में देखो, हमारा कोई दुराग्रह नहीं है कि इतनी सीट चाहिए. हम ये चाहते हैं कि किसानों की बात, बेरोजगारी की बात, कॉमन मिनिमम प्रोग्राम की बात
और उस पे बीजेपी को हटाने के लिए हम एक आना चाहिए। सीटों का बंटवारा इंपॉर्टेंट नहीं है सर, लेकिन चर्चा के लिए बुलाया गया, उसके बाद अगर बाहर बिठाया जाता तो ये समझ से परे है। ये गलत है। तर महाविकास आघाडी नेते म्हणाले तुम्ही बाहेर थांबा, हा एक प्रकारे अपमान असल्याचंच त्यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीचं काही ठरलं नाही, आम्हाला मात्र जागांवरती नव्हे तर कॉमन मिनिमम कार्यक्रम जो ठरवण्याचा आहे त्याबाबत तरी आमच्याशी सखोलपणे चर्चा व्हायला हवी होती, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। महाविकास आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली की सीएमपी कॉमन मिनिमम प्रोग्राम ॲग्री करा, त्याच्यानंतर जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात आणि ओबीसीच्या आंदोलनासंदर्भात तुम्ही भूमिका स्पष्ट घ्या, संदिग्ध राहू नका आणि तुमचा काही फॉर्म्युला ठरला असेल तर फॉर्म्युला आम्हाला सांगा। पण त्यांचं काहीही ठरलेलं नाही आहे, त्यांचं आपसात काही ताळमेळ नाही आहे, त्यांचं आपसात काही ठरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचंच काही ठरलं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही आहे। त्यामुळे आमच्या तुम्ही म्हणताय की कॉमन मिनिमम प्रोग्राम किती वेळ बसवून ठेवण्यात आलं बैठकीत? जवळजवळ आम्ही जेव्हा बसलो सुरुवातीला एक दीड एक तास आम्ही बसलो तिथे, त्याच्यानंतर त्यांनी आम्ही जे त्यांचा मुद्दे रेस केले की या इश्यूजवर तुम्ही बोलायला पाहिजे, स्टँड क्लिअर करा, आम्हाला पहिले तुम्ही महाविकासमध्ये घ्या, तसं पत्र द्या, तर त्याच्यावर त्यांचं म्हणणं की आम्ही विचार करतो। मग एक तास दीड तास झाले आम्ही बाहेर बसलो आहे। दुपारी 2 वाजता तुम्ही आला होता, 2 वाजता आला होता, त्याच्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्रामची मागणी तुम्ही केलेली आहे, सीट शेअरिंगची मागणी केलेली आहे। तुम्ही सीट सांगितले का? किती सीट तुम्हाला लढायची आम्ही सीट सांगितलं नाही आहे, त्यांच्याकडून फॉर्म्युला मागितला, तुमचं पहिले ठरल्यानंतर आम्हाला सांगा, त्याच्यानंतर आम्ही इंडिव्हिज्युअली बोलू किंवा कलेक्टिव्हली बोलू। नाही, पण तुम्ही बैठकीतून निघता आहात याची कल्पना त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिली का? नाही, आम्ही बाहेर असल्यामुळे त्यांना आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही, आम्ही तसं बाहेरून परत पाटील बाहेर आलेत, रईस शेख बाहेर आले। अपमानित केलं गेलेलं आहे या बैठकीला बोलवून आणि नंतर जो काही प्रकार घडला त्याबद्दल तुम्हाला असं वाटतं ही अपमानास्पद वागणूक आहे? ही वागणूक योग्य वागणूक नाही आहे, अपमानास्पद वागणूक आहेच ना। मी कुठे म्हणून तुमच्या समोर आलो आहे ना। प्रकाश आंबेडकरांशी बोलणं झालं तुमचं, प्रकाश आंबेडकरांशी चर्चा झाली, कारण प्रकाश आंबेडकरांना सांगितलं का त्यांना? नाही, आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत, आम्हाला माहिती आहे पक्ष काय, आम्ही पक्षाच्या स्वाभिमानाविषयी कधी तडजोड करणार नाही। ते सत्ता आम्हाला काही महत्वाचं नाही आहे, आम्ही वर्षानुवर्ष रस्त्यावर भांडणारे लोक आहोत। पण मग आता असं समजायचं की चर्चेची दारं बंद झाली? नाही, चर्चेची दारं बंद झाली असं आम्ही काही म्हणत नाही आहे, परंतु त्यांची वागणूक योग्य नव्हती आणि या संदर्भामध्ये आम्ही आता आमचा निर्णय जो आहे पक्षस्तरावर विचार विनिमय घेऊन पुढचा निर्णय जाहीर। तुम्ही आता पुन्हा एकदा निमंत्रित केलं तर आता तुम्ही परत येणार का बैठकीला? शेअरिंग संदर्भात तुमचं काय मत आहे? आमचं सीट शेअरिंग संदर्भात स्पष्ट मत आहे की त्यांनी त्यांचा फॉर्म्युला असेल तर सांगावा, नसेल ठरला तरी सांगावा, नाही तुमच्याजवळ फॉर्म्युला ठरत नसेल तर आमचा 12-12चं मान्य करा। पण तुम्हाला त्या तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काही एकवाक्यता दिसली का त्यांच्या फॉर्म्युला संदर्भात? त्यांच्यावर फॉर्म्युलाच नाही आहे, त्यांनी आधी काही फॉर्म्युले सांगितले, तुम्ही काहीच नाही, त्यांच्या जागा ठरल्या नाही आहे, त्यांचेच आपसात भांडणं सुरू आहेत, तेच त्यांचं ठरत नाही आहे। आंबेडकरांशी चर्चा केली तुम्ही, बाहेर 1 तास होतात त्या संदर्भात? आम्हाला जी लाईन माहिती आहे आमची, आम्हाला सांगायची गरजच नाही आहे, आम्हाला आमची लाईन माहीत आहे, काय करायचं आहे हे ठरलेलं आहे, आम्हाला कळतं की आपल्याला जर कोणी कशी वागणूक दिली तर या संदर्भातला पुढील निर्णय जो आहे तो पक्षस्तरावर घेण्यात येईल। कुलकर सर, पण एक थेट प्रश्न आहे की या चर्चेच्या गुऱ्हाळात तुम्हाला असं वाटत नाही की लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होतील आणि तुमचं आणि महाविकास आघाडी यांचं नुसतं चर्चेचंच गुऱ्हाळ सुरू राहील की हा फक्त टाइम घालवण्याचा हा सगळा प्रकार आहे? नाही, महाविकास आघाडी हा वेळ काढूपणा का करते आहे? म्हणजे गेल्या किती 3-4-6 महिन्यापासून आम्ही म्हणतोय की महाविकासमध्ये घ्या, आज त्यांनी 6 महिन्यानंतर बोलवलं, आम्हाला बोलवलं तर बाहेर बसवलं। तुम्ही म्हणता की पत्र द्यायला पाहिजे, आता पत्र तर दिलेलं आहे, निमंत्रणाचं पत्र आहे, आम्ही निमंत्रित आहोत, वी आर नाही वी आर इन्व्हायटेड, वी आर नॉट इंडक्टेड। दे शुड डिक्लेअर, त्यांनी जाहीर करायला पाहिजे की आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत। मुद्दा मांडला हो, प्रश्नच नाही। पण मग त्यावर त्यांचं काय मत आहे? ते बोलले की आम्ही आता करूयात, पण करत नाही ना, पत्र द्या, पत्र। बरं, पण मग आता पुढची डिमांड काय आहे? आमची डिमांड सारखीच आहे की मोदींना भाजपला हरवायसाठी एकत्र यायला पाहिजे, एकत्र येण्यापूर्वी आमची ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात, मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका, MSP संदर्भात भूमिका, आमचे जे 25 पॉईंट मिनिमम प्रोग्रामचे दिले आहेत त्याच्यावरची त्यांची भूमिका स्पष्ट असायला पाहिजे। सीट शेअरिंग फॉर्म्युला तुमचा काय ठरतोय तुम्ही सांगा, तुमचा ठरत नसेल तसं सांगा,
ठरेल तेव्हा चर्चा करू, नसेल ठरत तर आमचा 12-12चा आहे, तो मान्य करा. बघू शकतो. त्यामुळे आपण बघितलं की डॉक्टर पुणकर यांनी सांगितलं की एकतर पत्र द्यावं, त्यासोबतच जे काही अपमान झाला त्याची भावना त्यांनी सांगितली. त्यांचं म्हणणं आहे की भर बैठकीमध्ये आम्हाला बाहेर बसवण्यात आलं, 1 तास आम्ही बाहेर होतो आणि अजूनही बैठक सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी डॉक्टर पुणकर हे मात्र बाहेर आलेले पाहायला मिळते आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कॅमेरामन रुपेश शेलारसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.